नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी चटपटीत असा एक पदार्थ बनवणार आहोत। बऱ्याच जणांना पालक ही अजिबात आवडत नाही, तर आज आपण त्याच पालकपासून छान असे कटलेट बनवणार आहोत। हे जर कटलेट तुम्ही घरी एकदा बनवलात तर न पालक आवडणारेही अगदी पुन्हा पुन्हा मागून हे कटलेट खातील, 100% खात्री आहे। तर इथे मी रेसिपी संपूर्ण टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। हे कटलेट किती आतमधून सुरेख दिसत आहेत। तर तुम्ही हे सॉस सोबत सर्व करू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर एका बाउलमध्ये एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेला पालक घेतला आहे। त्याच्यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून। त्यानंतर घालायचं आहे एक वाटी खिसलेलं गाजर, एक चमचा आलं तेही खिसून घेतलं आहे। त्याचबरोबर घालायचं आहे एक चमचा धनेपूड, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। त्याचबरोबर अर्धी वाटी पोहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेत आणि ते घालायचे आहेत। त्याचबरोबर घालायचे आहे अर्धा लिंबाचा रस। आता इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो इथे हाताने मॅश करून घालूया। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही, शक्यतो पाणी लागतच नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी एकजीव असं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। तर आता आपण याचे छोटे छोटे कटलेट बनवायला घेऊया। तर तुम्हाला कटलेट जितका छोटा मोठा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे थोडासा याच्यातला गोळा घ्यायचा आहे आणि पहा या पद्धतीने एका हाताने असा प्रेस करत करत आपल्याला छान असा कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे। गोळा एकदम छान बनला गेला की दुसऱ्या हाताच्या तळहातावरती ठेवून आपल्याला ह्याला छान असा कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता किती सुरेख हे कटलेट बनले गेलेले आहे। तुम्हाला जर बटाटा वापरायचा नसेल तर याच्यामध्ये तुम्ही बेसनाचा वापरही करू शकतो। आता बनवलेले कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच पद्धतीने संपूर्ण जे कटलेट आहेत ते आपण बनवून घेतलेत आणि ते पहा किती सुरेख हे कटलेट दिसत आहेत। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे हे कटलेट बनले जातात। तर आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत। त्याच्यासाठी मी 1.5 चमचा इथे रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा लाल तिखट आणि चिमूटभर हळद। लाल तिखट आणि हळद नाही घातली तरी चालेल। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण जे कटलेट बनवलेत ते ह्या रव्यामध्ये असे कोट करून घ्यायचे आहेत। पहा किती दिसायला सुंदर दिसत आहेत, चवीला तर अप्रतिम लागतात। याच पद्धतीने संपूर्ण कटलेट आपल्याला असे रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत। आता फ्राय करण्यासाठी पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये जास्त नाही फक्त 2 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये संपूर्ण असे कटलेट जे आहेत ते घालून घेऊया। कटलेट घातल्यानंतर आपल्याला मंद आणि मीडियम आचेवर आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। लागलंच तर थोडंसं कढईने 1 चमचा तेल घालायचं आहे। मी 1 चमचा तेल इथे कढईने घातलेलं आहे। आता एका बाजून व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण आता हे परतून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता एका बाजूने छान असे व्यवस्थित हे कटलेट फ्राय झालेत आणि आता दुसऱ्या बाजूनेही याच पद्धतीने आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने व्यवस्थित कटलेट फ्राय झाल्यानंतर आता आपण हे कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकताय किती सुरेख असे हे कटलेट दोन्ही बाजूने व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच पद्धतीने आपल्याला उरलेले संपूर्ण कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर इथे आपले छान असे पालक कटलेट तयार झालेले आहेत।
तुमच्या घरी कोणाला पालक खायला आवडत नसेल तर त्यांना असे हे पालक कटलेट नक्की करून घाला. अगदी खात्रीने सांगते, कोणीही हे कटलेट खायला नाही म्हणूच शकत नाही. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.